जाधव, ही फाईल आपल्या रेकॉर्ड्समध्ये ठेवा आणि ती मेहता बिल्डर्सच्या केसची फाईल मला जरा आणून दे. यस मॅडम. प्लीज मदत करा. मला खरंच तुमची मदत हवी आहे. माझी बायको बेपत्ता झाली. ती नक्कीच कोणत्या तरी संकटात आहे मॅडम. बसा बसा, तुम्ही आधी बसा. हे बघा, आधी तुम्ही शांत व्हा. हो, आम्ही पोलीस इथे तुम्हाला मदत करायलाच बसलोय. नेमकं काय प्रकार झालाय मला जरा नीट सांगाल का? मॅडम, माझी बायको बेपत्ता झाली आहे. ती नक्कीच कोणत्या तरी संकटात आहे. तिच्या आई वडिलांनी म्हणजे माझ्या सासरकडच्या लोकांनी तिचं दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न लावून द्यायचं ठरवलंय. एक मिनिट, म्हणजे तुम्ही जिवंत असताना तुमच्या सासरचे लोक तिचं दुसरं लग्न लावून देत आहेत, पण ते बेकायदेशीर ठरेल? मॅडम, त्याचं काय की 2 वर्षापूर्वी आमचा घटस्फोट झाला होता. म्हणजे त्याला सर्वस्वी जबाबदार मीच होतो. 3 वर्ष तिने खूप सहन केलं मॅडम. मी खूप त्रास द्यायचो. खूप छळ केला मॅडम तिचा. मॅडम, मला ॲक्च्युली दारूची सवय होती. या दारूमुळेच आमचा संसार मोडला. पण मॅडम, मी आता सुधारलो आहे. मी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाऊन माझी दारू पूर्ण सुटली आहे. गेली 6 महिने आम्ही एकत्र भेटत होतो. आम्ही एकत्र येणारच होतो मॅडम. पण तुम्हाला असं का वाटतं की तिचं काही बरं वाईट झालं असेल? कारण तो आहे ना, तो टपला आहे तिच्यावर. कोण तो? जयकांत पाटीदार. गुंड आहे, गुंड. आणि त्याला सुमनशी लग्न करायचं होतं. एक मिनिट, पण ह्या जयकांतचा तुमच्या सुमनशी काय संबंध? तो घर मालक आहे. म्हणजे सुमन, तिचे आई वडील त्याच्याच घरात सध्या राहतात. त्याला तिच्याशी लग्नच करायचं होतं. रोजच्या रोज तिला तो त्रास द्यायचा. अहो, हे काय करताय? अगं, असं काय करते? आपण तो तुझा होणारा नवरा आहे ना. हे बघा, असं काही बोलू नका. हे कधी होणार नाही. असं काय करते? आपला तर तुझ्यावर लव आहे ना. पाटीदार साहेब, तुम्ही आणि अचानक काय काम काढले? असं काय करता सासरे बुवा? तुम्हाला चांगलंच माहिती आहे माझं तुमच्याकडे काय काम आहे ते. अहो पाटीदार साहेब, एक मेहरबानी करा. आता आहे ना, तुम्हीच जा. अरे वा वा वा, माझ्याच घरातून मला जायला सांगता? एवढी फाटकी परिस्थिती असून मी जास केवढा? मी जेवढा चांगला आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे. हे तुम्हाला आणि या तुमच्या पोरीला या अशा बंगल्यामधून ना एक मोठ्या राजवाड्यात नेऊन ठेवू शकतो. जर माझी सटकली ना, तुम्हाला आहे ना रस्त्यावर आणून उभा करू शकतो. नाही, आता करतोच. तू भल्या बोलायला आहे ना लग्नाला तयार हो. नाहीतर तुम्ही आहे ना 2 दिवसात आहे ना माझं भाडं द्यायचं, नाहीतर इथून चालायला लागायचं. काय? अगं, तू कशाला काळजी करतेस? असे 56 दादा बघितलेत मी. काही होणार नाही. तो जयकांत काय करणार नाही. मी आहे ना. अरे, पण मला जाम भीती वाटते. त्याने जर खरंच आम्हाला घरातून काढलं तर माझ्या आई बाबांनी मी कुठे राहणार? नाही, तू तसं काही करणार नाही. आणि बघ, राहिला प्रश्न त्या भाड्याचा, तर मी माझ्या ऑफिसमधून थोडंसं कर्ज घेईन आणि त्याचं जे भाडं आहे ना ते त्याच्या तोंडावर मारू. हे बघ, तू आता आहे ना त्या घरात राहतेस ना, त्याच घरात राहा. मला कंपनी घर देणार आहे. आपण थोड्या दिवसांनी तिथेच शिफ्ट होऊ. अरे, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि खात्री आहे. पण मला माझ्या आई बाबांची ना शंका वाटते. म्हणजे कधीतरी ते हतबल होतील आणि जयकांतच्या पैशाची भुरळ पडेल त्यांना, आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी माझं लग्न लावून देतील त्याच्याबरोबर. अरे, ह्याच गोष्टीची मला भीती वाटते. मग आपण एक करू शकतो. आपण लवकरच, म्हणजे आपण उद्याच लग्न करूयात ना. म्हणजे त्या जयकांतची भानगड पण राहणार नाही आणि तुझे आई वडील तेही काही बोलणार नाहीत. लग्न केलं तर आपलं लग्न त्यांना मान्य करावंच लागेल. बोल, करूयात लग्न? पण काही प्रॉब्लेम होणार नाही ना? हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, आपण उद्याच लग्न करूयात. मी ठरल्याप्रमाणे लग्नाच्या तयारीनिशी मंदिरामध्ये गेलो. सुमन खूप वेळ आलीच नाही. मी तिचा फोन ट्राय केला, पण तिचा फोन पहिल्यापासूनच अनरिचेबल दाखवत होता. मी खूप वेळ थांबलो. मग माझी खात्री पटली. आमचा हा प्लॅन तिच्या वडिलांना लक्षात आला असावा.
ते जयकांशी लग्न लावायला तयार झाले असतील आणि जयकांच्याच मदतीने त्यांनी तिचा खून. शंकर, कोणी कोणाचा खून केला असेल हे आमच्या तपासात समोर येईलच. तुझे डिटेल्स यांनी लिहून घेतलेत. आणखी तुला काही महत्वाचं जाणवलं तर यांना सांग. काय हो जाधव, सर. गाडी काढा. ओके सर. आराध्या, इन्क्वायरीची सुरुवात आपण सुमनच्या घरापासून करतो. कुठे असेल हो माझी सुमन? काही काळजी करू नको. असेल काही कामात बिचारी. हल्ली काही ठिकाणी मोबाईलची रेंज पण लागत नाही. तू नको काळजी करू. पोलीस? अहो बघितलं ना, मी म्हटलं लक्षण चांगलं दिसत नाही. हाच तो नालायक. याने माझ्या मुलीची आयुष्य आराध्या. माझ्या मुलीचं आयुष्य मॅडम, बरबाद केलं. मॅडम थांबा. मी- सोडा त्यांना. हं? मॅडम थांबा. कुठे आहे माझी मुलगी? मॅडम सोडा त्याला. इन्स्पेक्टर साहेब, आता तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला विचारा. एक मिनिट, तुम्ही स्वतःला सावरा. तुमच्या मुलीचा शोध घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. मग कुठे आहे ती? कुठे आहे सुमन? हेच मला तुम्हाला विचारायचंय. मीच सुमनची मिसिंग कंप्लेंट पोलिसांना दिली होती. अहो मीच इथे अस्वस्थ झालोय आणि तुम्ही मलाच दोषी ठरवताय. अरे कारण तूच आहेस नालायक. तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाहीये मी. तुझ्यामुळेच झालंय हे सगळं. तुम्ही सुमनचा एखादा फोटो असेल तर आम्हाला द्या. हो, आणतो. आणि तुम्ही आत्तापर्यंत जे काही सांगितलं ते जाधवांकडे लिहून द्या. जाधव, यांचं स्टेटमेंट लिहून घे. ओके. चला मॅडम. आराध्या, गेल्या 48 तासातले सुमनचे कॉल रेकॉर्ड्स आणि लोकेशन मागून घे. येस सर. निशांत, या गोष्टीची पूर्ण खात्री झाल्याशिवाय आपण सांगू शकत नाही. सर, सुमनच्या मोबाईलचे गेल्या 48 तासाचे कॉल रेकॉर्ड्स मिळाले आहेत. बघू. व्हेरी गुड. आणि लोकेशनचं काय? हो सर, ते सुद्धा कळलंय. गेल्या 24 तासापासून एकाच लोकेशनवर मोबाईल आहे आणि तिथेच तो बंद पडलाय. म्हणजे या लोकेशनच्या जवळपास कुठेतरी सुमनची असण्याची शक्यता आहे. कुठे आहे लोकेशन? मॅपवर ते एका मंदिराजवळ असल्याचं कळतंय. चला. चला सर. सर, हेच ते ओसाड मंदिर जे मॅपमध्ये दाखवलेलं. चल. सर, ते बघा. निशांत, फोटो दाखव. सुमनच आहे.
परत बाई चेक करा. आराध्या बघ. शिर्के आजूबाजूला काही मिळतंय का चेक कर. निशांत बॅग बघती. सर, तिच्या आईने सांगितलं होतं बँकेतून 2 लाख रुपये विड्रॉ झालेत, पण याच्यात कॅश पण नाहीये. सर, आणि तिच्या आईने सांगितल्याप्रमाणे घरून दागिने गायब आहेत, पण बॉडीजवळ काहीच दागिने नाही आहेत. दागिने गायब आहेत आणि कॅशही गायब आहे. म्हणजे चोरीच्या उद्देशाने हे झालं असेल कदाचित. सर, फोन ऑन कर. सर बंद आहे. रिपेरिंगला टाक आणि काय होतंय मला सांग. येस सर. सर, हिच्या गळ्यावर सुद्धा व्रण दिसत आहेत. कदाचित हिला गळा दाबून मारण्यात आलं असेल. निशांत, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठव. रिपोर्ट आल्यावर काय ते समजेलच. आणि फॉरेन्सिक टीमला फोन कर. येस सर. जाधव सर, त्यांच्या घरी कळवा. अंगावर इतर ठिकाणी काही खुणा आहेत का बघा जरा. सर, विडीचा पॅकेट. काय झालं सुमन तुला? उठ, उठ सुमन. उठ, उठ, उठ. हे सगळं या नालायक माणसामुळे झालं. आपण सोन्यासारखी मुलगी गमावून बसलो. अरे तुला लग्नच करायचं होतं, तर असं चोरून करायचं नव्हतंच रे. आणि ते पण गावाबाहेर त्या पडक्या देवळामध्ये जाऊन याची पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. हो सासूबाई, मूर्खासारखं काय बडबडताय? अहो, तुमची जशी मुलगी केली आहे ना, तशी मी माझी बायको गमावली. अशी बायको जिच्यावर मी मनापासून प्रेम करायचो. आणि तुम्ही हे नातं मान्य केलं असतं ना, तर ही वेळच आली नसती. ही मला सोडून गेली नसती आणि आम्ही लपून लग्न पण केलं नसतं. याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. म्हणजे आम्ही चोराचा उलट्या बोंबा. चोर? चोर कोणाला म्हणताय तुम्ही? तुमची हिंमत कशी झाली मला चोर बोलायची? ए गप्पा बसा रे. एकमेकांवरती आरोप काय करताय तुम्ही? अरे तुमची जवळची व्यक्ती गेली आहे ना. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. काय वाटतंय? कोण असेल? शंकर. या शंकरने सुमनला कॅश आणि दागिने घेऊन बोलवलं होतं. त्यानंच तिला संपवलं असेल. नाही सर, मला नाही वाटत. माझा संशय त्या जयकांतवर आहे. कदाचित काहीतरी करून हा प्लॅन त्याला कळला असेल. तो तिच्या मागावर तर होताच, आणि ह्या सिच्युएशनचा फायदा त्याने कशावरून घेतला नसेल. पण सर, ही सिंपल रॉबरीची केस देखील असू शकते. मंदिर अशा निर्जन ठिकाणी होतं की जिकडे सहजासहजी कोणी जाणार नाही. आणि सुमन तर संपूर्ण दागिने घालून गेली. चोरांच्या तावडीत आयतीच सापडली. आणि सोबत सर कॅश देखील होती. निशांत, ही शक्यता सुद्धा आहे, पण अगदी थोडी. कारण काय, इथे योगायोग आहे. बऱ्याच गोष्टी जर का योगायोगाने एकत्र घडल्या तरच हे घडू शकतं. आणि आपल्या तपासामध्ये योगायोगांवर विश्वास ठेवून चालणार नाही. बरोबर आहे सर, पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे शंकरलाच जर मुख्य संशयित मानलं तर त्यानेच तर कंप्लेंट केली आहे ना सर. मग आपल्या गुन्ह्याबद्दल तोच पोलिसांना येऊन का सांगेल? आराध्या, कसं आहे, गुन्हेगार बरेचदा आपण निर्दोष आहोत हे दाखवण्यासाठी साळसूतपणाचं आव आणतात आणि स्वतःच कंप्लेंट नोंदवतात. या शंकरने सुद्धा कदाचित तसंच केलं असेल. एक्झॅक्टली सर. सर, पण आपण या 2-3 पॉसिबिलिटीजमध्ये का अडकून राहायचं? सर, मला असं वाटतं की तिसरा कोणी भलताच संशयी देखील असू शकतो. बरोबर आहे निशांत. असा कोणीतरी असू शकतो जो अजूनपर्यंत आपल्या हिशोबातच नाहीये.
तुमच्या मुलीच्या आणि जावयाच्या मधलं म्हणजे सुमन आणि शंकरमधलं नवरा बायकोचं नातं एकंदर कसं होतं? आम्ही जावई निवडताना खूप मोठी चूक केली. असा एवढा वाईट होता शंकर? वाईट म्हणजे नालायक माणूस होता, नालायक. मॅडम मला पूर्ण खात्री आहे त्यानेच माझ्या मुलीचा जीव घेतला. जाधव सर, आपल्या नेटवर्कमध्ये जितके पण सोनार आहेत आणि सोन्याच्या संबंधित डील करणारे लोक आहेत त्या सगळ्यांची एन्क्वायरी करा. ओके सर. सुमनचे दागिने मिसिंग आहेत आणि गुन्हेगार ते विकण्याचा प्रयत्न करणार. एकदा का आपल्याला गुन्हेगार सापडला ना का आपलं काम होते बघा. लागा कामाला. सर, गेले 3-4 दिवस आम्ही तपास करतोय पण काहीच धागादोरा हाती लागला नाही. सुमनच्या दागिन्याबद्दल किंवा त्या दागिन्याच्या विक्रीबद्दल एकही आम्हाला पुरावा मिळाला नाही सर. कमाल आहे सर, अजून दागिने बाजारपेठेत विकायला आले नाहीत. खरं तर पोलीस येण्याआधीच गुन्हेगार बाजारपेठेत दागिने विकतो. पण हे झालं सर्वसाधारण गुन्हेगारांच्या बाबतीत. सराईत गुन्हेगार असं नाही करत. ते पोलीस तपास थंड होण्याची वाट बघतात. घटना थोडी जुनी झाली त्यानंतर मुद्देमाल विकायला बाहेर काढतात. कारण असं केल्यामुळे ते पोलिसांच्या कचाट्यातून वाचतात. पण यावेळी असं होता कामा नये. जाधव सर, कुठेही आणि कधीही काही ऐकिवात आलं किंवा दिसलं तर लगेच आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या पूर्ण टीमला अलर्ट ठेवा. यस सर. सर, सुमनच्या डेड बॉडीजवळ सापडलेल्या विडीच्या पाकिटाचे फॉरेन्सिक रिपोर्ट आले. गुड, टेल मी. सर, या पाकिटावर असलेले फिंगरप्रिंट्स कोणाच्याच फिंगरप्रिंटशी मॅच नाही होत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा एव्हिडन्स उपयोगाचा नाही आहे. एक काम कर, शिर्केला पाठव आणि सेम याच ब्रँडची 3-4 पाकिटं मागवून घे. एक काम कर, 5 पाकिटं मागव. सर, डू यू रिअली मीन इट? येस, मी गंमत करत नाही आहे. शिर्केला याचा फोटो पाठव. ठीक आहे सर. हा साहेब, आपण करतो ना कबूल. आपण सुमनला आणि तिच्या फॅमिलीला थोडा अंडर प्रेशर खाली ठेवला होता. ते काय आपल्याला तिच्याशी लगीन करायचा होता ना. आपण थोडा रफटप माणूस आहे ना म्हणून भावनेच्या भरात गेलो वाहून. मी जर का इथे आता भावनेच्या भरात वाहायला लागलो ना, तुला असा धुवून टाकीन ना, तुझा सगळा रफटप्पणा उडून जाईल. एका असहाय्य बाईला तिच्या म्हाताऱ्या आई वडिलांना असा त्रास द्यायला तुला लाज नाही वाटत? हा? आपण लय चुकीचं वागलो साहेब. ते काय साहेब, आपल्याला लगीन करायचं होतं साहेब तिच्याशी, संसार टाकायचा होता. पण ते काय, तिच्या फॅमिलीला आणि तिला आपल्याबद्दल जराशी गलत फॅमिली होती साहेब. आणि याचं कारण म्हणजे तो शंकर साहेब. साला बेवडा तिला खूप त्रास द्यायचा साहेब. त्यांचं घटस्फोट झालेला तरी तिला खूप छळायचा साहेब. आणि दुसरा म्हणजे तो दीपक साहेब. दीपक? दीपक कोण आहे? तो साहेब तिच्या ऑफिसमध्ये काम करायचा. बघा, तो तिच्या मागं पुढं करत राहायचा साहेब. एकदम मी दोघांना एकत्र बघितलेलं साहेब. असे एकदम गेट टुगेदर होते साहेब. सध्या जाऊ शकतोस, पण ही केस सॉल्व्ह होईपर्यंत जर का कुठे हल्लास, पळून गेलास तर असा तुडवीन ना. साहेब, मी तुम्हाला फुल कॉपरेट करणार. ते काय आपलं आणि सुमनचं. चल एक. हो सर.
साहेब बिडी घेणार का? साहेब आपण काय बिडी घेत नसतो, आपण घेतो सिगरेट, ती बी भारीवाली. पण विचारल्याबद्दल थँक्यू. चला येऊ का? या सुमनच्या डेड बॉडीजवळ सापडलेलं बीडीचं पाकिट आणि जयकांतचा ब्रँड वेगळा निघाला. पण म्हणजे जयकांत आता आपल्या सस्पेक्ट लिस्टमध्ये नाही आहे, राईट? नाही मॅडम, जयकांत ती बिडी पित नसेल याचा अर्थ असा नाही आहे की तो निर्दोष आहे. कोणीतरी तिसरा माणूस ही बिडी पित असेल तर? हा जयकांत जरा भाईगिरीतला माणूस आहे, त्याचे अनेक काळे धंदे आहेत. त्यामुळे त्याला जर का असं काही करायचं असेल तर तो आपल्या एखाद्या माणसाकडून हे करवून घेईल. या जयकांतवरती बारीक नजर ठेवा. पण सर, हा नवीन सस्पेक्ट आलाय उजेडात, दीपक, त्याचं काय? दीपक, हा दीपक सुमनच्या ऑफिसमध्ये काम करत होता. म्हणजे त्यांनी बराचसा वेळ एकत्र घालवला असणार. कदाचित या दीपकला सुमन आवडत असेल, तिच्याशी लग्न करायचं असेल, आणि अशातच या सुमनने शंकरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि या गोष्टीचा प्रचंड राग येऊन दीपकने तिचा खून केला असेल. त्या दीपकला चौकशीसाठी घेऊन या. यस सर. चला जाधव. सर, हां बोल. सर शेजाऱ्यांचं असं म्हणणं आहे की दीपक हा 3 दिवसापासून दिसलाच नाही. गायब झाला असेल. जाऊन जाणार कुठे? तू एक काम कर, आपल्या इन्फॉर्मरला सांग, हा जिकडे पण दिसेल ना आपल्याला लगेच कळवायला. ठीक आहे, लाग कामाला. शंकर, हा दीपक कोण आहे आणि सुमनशी त्याचा काय संबंध? दीपक सुमनचा कलिग आहे. म्हणजे आमच्या घटस्फोटानंतर ते भेटायचे. तो तिच्या मागेच लागला होता. जेव्हा मी आणि सुमन भेटलो तेव्हा त्याच्याबद्दल मला तिने सगळं सांगितलं होतं. तो तिचा चांगला कलिगच होता, मित्र पण होता. साहेब, त्याने तर मारलं नसेल ना सुमनला? का? कारण सरळ तिने त्याला लग्नासाठी नकार दिला होता आणि नंतर मी आलो म्हणून तर त्याने मारलं नसेल ना तिला? ते आम्ही ठरवू. पण मला सांग, सुमन एवढी तयार होऊन, म्हणजे नवरीच्या वेशात इतके सगळे दागिने आणि कॅश घेऊन सकाळ सकाळी ओसाडाच्या मंदिरात काय करत होती? तिला कोणीतरी बोलवलं असेल ना? कोण? मला कसं माहिती असणार ना, मी तर बोलवलं नव्हतं. इनफॅक्ट माझा प्लॅन वेगळाच होता. मला सकाळी पेपरवर्क करायचं होतं आणि संध्याकाळी तिला बोलवायचं होतं, जेणेकरून रात्री आम्हाला पुण्याला निघता येईल. पुण्याला? हो. पुण्याला कशासाठी? आम्ही पुण्याला जाऊन लग्न करणार होतो. तिकडच्या कोर्टात जाऊन मी रजिस्टर मॅरेजसाठी अप्लाय पण करणार होतो, कारण पुढे जाऊन कोणी ऑब्जेक्शन घेता कामा नाही म्हणून. ऑब्जेक्शन? तुमच्या लग्नावर कोण ऑब्जेक्शन घेणार होतं? तिचे आई वडील. ते खूप रागराग करायचे माझं. मान्य आहे की मी खूप नालायकासारखं वागलो असेल त्यावेळेस, पण मी आता सुधारलोय. नशामुक्ती केंद्रामध्ये जाऊन खूप मेहनत घेऊन मी निर्व्यसनी झालोय. मलाही आधीचं सगळं विसरून शांत आणि समाधानी आयुष्य जगायचं होतं, पण त्यांना ते मान्यच नव्हतं. माझं लग्न सुमनशी होऊ नये असंच त्यांना वाटत होतं, आणि आता माझं लग्न सुमनशीच होत आहे म्हणून त्यांनी तिला मारलं. साहेब, सर, हा सुमनचा मोबाईल. कोणीतरी हा फोन नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. अच्छा. पण रिपेअर करून आणलं. यामध्ये एक अनसेंट व्हिडिओ आहे सुमनचा. शंकर, आता नवरी तयार आहे, अगदी नटून थटून माझ्या नवऱ्याकडे जायला, ते पण कायमस्वरूपी. शंकर, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझी आयुष्यभर साथ हवी. खरंच मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते.
आय लव्ह यू शंकर, आय लव्ह यू. घे बिडी घे. नाही नको. व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन मी हे सगळं सोडलंय. नको अरे घे. नको साहेब. शंकर, तू जाऊ शकतोस. आणखी काही माहिती लागली तर तुला मी परत बोलवतो. काळजी घे स्वतःची. या शंकरवर बारीक नजर ठेवा. याचं बॅकग्राऊंड चेक करा. जिथे कुठे कामाला आहे तिथून याच्याबद्दलची माहिती मिळवा आणि याचे कॉल रेकॉर्ड चेक करा. बू. Yes, sir. चला जाधव. हॅलो, हा बोल रे. काय? कुठे? तू थांब तिकडे, मी लगेच आलो. बोल. 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 का मारलंस तिला? बोल. तुला काय वाटलं? फोन करून लपून राहशील आणि आम्हाला सापडणार नाहीस? हा? सर, मी कुठेही लपून बसलो नव्हतो. मग सर, मी माझ्या गावी गेलो होतो. तिथे माझी आई आजारी होती, त्यामुळे 3-4 दिवस सर राहावं लागलं मला. सर 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 नको. तुला सुमनशी लग्न करायचं होतं, पण तिने तुला नकार देऊन पुन्हा शंकरशी लग्न करायचं ठरवल्यावर तुला तिचा प्रचंड राग आला आणि तिला संपवलंस. हो ना? हो ना? नाही सर, नाही सर. सर, मला राग वगैरे काय आलेलं नाही सर. हां, हे खरं आहे. पण तिच्या बुद्धीची मला कीव आली होती सर. सर सर, कारण ती परत त्याच खड्ड्यात पडण्याचा प्रयत्न करत होती सर. हेच मी तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतो सर, की हा शंकर हा खूप खोटारडा माणूस आहे सर. आणि हा, मला करायचं होतं सुमनशी लग्न सर. मला आवडत होती ती सर, म्हणूनच तिची काळजी वाटत होती. हो सर. खरं सांगतोयस ना? बस. सर, मी शंकरचा बॅकग्राऊंड चेक केला आहे आणि त्या दिवसाची आलीबाईही. तो त्या दिवशी संपूर्ण दिवस शाळेतच होता हे कन्फर्म आहे. आराध्या, एक काम कर. तो ज्या व्यसनमुक्ती केंद्रात होता तिथे जाऊन माहिती काढ. तो खरंच सुधारला होता की? मला तुमच्याकडे एक चौकशी करायची होती. तुमचा एक जुना पेशंट आहे शंकर वाघमारे, त्याच्याबद्दल. त्याच्याबद्दल काय? त्याच्याबद्दल हेच की तो कसा पेशंट होता, तुमच्या उपचारांना कसं रिस्पॉन्ड करत होता आणि इथून निघताना तो पूर्णपणे बरा झाला होता की नाही, वगैरे वगैरे. हो, ॲक्च्युली आमच्या सगळ्या चांगल्या पेशंटमधला तो एक पेशंट होता आणि त्यांचा रिस्पॉन्सही खूप छान होता. त्यांची कमिटमेंट ही 100% होती आणि रिझल्टही तसा खूप चांगला आला होता. काय साहेब, तलफ आली ना?
घाबरू नका, कोणाला काय पत्त्या बी लागणार नाही. मी तुमचा घसा ओला करत राहीन, तुम्ही माझा हात ओला करा. अहो काय काय बोलताय तुम्ही? मी या घाणीतून बाहेर पडायला इथे आलो आहे आणि तुम्ही हे असं बोलताय? तुमच्या आशा मॅडम आणि बाकीचा स्टाफ किती मदत करताय मला, आणि तुम्ही मला हे असं देताय? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. परत जर असं केलं ना तर मी त्यांना कंप्लेंट करेन तुमची. चला आता निघा. व्यसनातून बाहेर पडायचं असेल त्यासाठी तुमची विल पॉवर खूप महत्त्वाची आहे आणि त्याची ती खूप चांगली होती. म्हणूनच तर तो यातनं बाहेर पडला. अधूनमधून मेसेजही करत असतो, आपली प्रगती कळवत असतो. एक मिनिट. हे बघा त्याचे मेसेजेस. हो, गुड. तुमची संस्था खूप चांगलं काम करते. कीप इट अप. आणि हो, खूप खूप थँक्यू तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. साहेब तुम्हीच काहीतरी करा आता. तिच्या मारेकराला शोधून काढा साहेब. साहेब रात्र रात्र झोप येत नाही साहेब, आणि आलीच ना तर ती स्वप्नात येते साहेब आणि विचारते काळजी करू नका साहेब. तुमच्या मुलीच्या मारेकरांना ना आमचे साहेब नक्की पकडणार बघ. बिडी घेते या. मी पण हीच ओढतो. तुम्ही पण हीच ओढता का? तू बाप आहेस की राक्षस? पोटच्या पोरीला मारून टाकलंस का? बोल, का मारलं तिला? साहेब साहेब मी नाही मारलो माझ्या पोरीला. मी नाही मारलं. मी का मारू साहेब? साहेब माझ्या पोरीच्या मारेकराला तुम्ही शोधून काढा साहेब. सोडू नका साहेब. बरं माझा जीव घ्या पण तिच्या मारेकराला सोडू नका साहेब. जाधव सर, हा जोपर्यंत आपला गुन्हा कबूल करत नाही ना तोपर्यंत याला धुवून काढा. आराध्या, येस सर. ही केस पूर्ण सॉल्व्ह झाली आहे मला असं अजूनही वाटत नाही. काहीतरी मिसिंग आहे. हो सर, काहीतरी मिसिंग आहेच. आणि ते नेमकं काय आहे ते बहुतेक मला कळलंय. हो मला माहिती आहे. हां ठीक आहे. हां तुम्ही इथे? दरवाजा उघडाच ठेवलायस तू. या ना, बसा ना. कोण आहे? या आशा मॅडम, म्हणजे यांच्यामुळेच माझं व्यसन सुटलं. इथे येतात वरच्यावर माझ्या तपासणीसाठी. नाही हो, तपासणीसाठी नाही काही. त्या इथे येतात त्या त्यांच्या प्रियकराला भेटण्यासाठी. बघा प्रियकर प्रेयसीचा जोडा कसा शोभून दिसतोय. ओ मॅडम, काहीही काय बोलताय तुम्ही? हे बघा, आम्ही फक्त का मूर्ख समजलीस का आम्हाला? हां, आणि शंकर तू काय? मॅडम ही नेमकी भानगड काय? भानगड? त्यांची प्रायव्हेट भानगड आहे ही. हिने स्वतःच दाखवली आहे मला. हे बघा त्याचे मेसेजेस. ह्या बाईने जेव्हा मेसेजेस दाखवण्यासाठी मला मोबाईल दाखवला तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की हिच्या मोबाईलमध्ये शंकरचं नाव शंकर 2 म्हणून सेव्ह आहे. तेव्हाच मला शंका आली. शंकरने अख्ख्या जगाला त्याचा एकच नंबर दिला आहे आणि फक्त हिच्याकडेच त्याचा प्रायव्हेट नंबर आहे. तेव्हा मी माझी एक लेडी कॉन्स्टेबल हिच्या मागावर ठेवली आणि PSI निशांतला सांगून तिचे सगळे कॉल रेकॉर्डसुद्धा काढलेत. या आशाचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यावरून असं कळलं की शंकर 2वर या आशाचे असंख्य कॉल होते आणि हा शंकर हाच नंबर वापरायचा आशाला कॉल करायला. ह्या प्रायव्हेट नंबरमुळेच ह्यांच्या प्रेमाबद्दल, खरं तर ह्यांच्या लफड्याबद्दल कोणालाच कळलं नाही, अगदी सुमनलाही नाही. तूच मारलास ना सुमनला? हो
मीच मारलं सुमनला, कारण माझं या आशेवर प्रेम जडलं होतं. तिच्याबरोबरच मला कायमचं राहायचं होतं, पण सुमनला कसं सोडणार ना. आणि ती मला पोटगीसाठी सारखी त्रास द्यायची, ती नाही तर तिचे आई वडील सारखे त्रास द्यायचे. मला अगदी कंटाळा आला होता, वैतागून गेलो होतो. काय? मी माझे पैसे आणि दागिने तुम्हाला परत करू? मी माझ्यासाठी थोडी मागतोय, मी तर आपल्या संसारासाठी मागतोय ना. हे बघ, मी एक जागा बघितली आहे, लग्नानंतर आपण तिथेच शिफ्ट होऊ आणि नंतर तुझ्या आई वडिलांना पण घेऊन जाऊ. वाटलं तरी जागा तुझ्या नावावर करूया, मग तर झालं. ठीक आहे. आणि ती पुन्हा आमच्या जाळ्यात अडकली. हॅलो, तू तयार आहेस ना? मग थोड्या वेळात निघ आणि लवकरात लवकर येऊन मला भेट. आपलं ठरलं होतं ना संध्याकाळी भेटायचं. हा, मी म्हणालो होतो संध्याकाळी भेटायचं आहे, पण आता सकाळपासून काय करणार ना आपण. मग कोणी नाट लावली तर उगाच लग्नात विघ्न यायला नको, बरोबर ना? हो, तेही बरोबरच आहे. ऐक ना, ते दागिने आणि पैसे घेऊन ये. हे बघ, लवकरात लवकर ये, मी वाट बघतोय तुझी. मी जवळ आले की तुला कॉल करते, मला पत्ता मेसेज कर. हे बघ, इथे करणार आहोत आपण लग्न. आपण इथे करणार आहोत लग्न? हो. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. साडी? फक्त साडी नाही, लग्नासाठी साडी. जा नेसून ये. चालेल. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते.
तुम्हाला काय वाटलं रे? स्वतःच खून केलात, स्वतःच कंप्लेंट नोंदवलीत. पोलीस आता आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जिथे गुन्हा घडणार तिथे आम्ही येणारच.